ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। चालू वर्षामधील प्रथम अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्तानं पुणे जिल्ह्यामधील अष्टविनायक महागणपती रांजणगाव इथे भाविकांनी लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्तानं मंदिर परिसरात आणि सभामंडपात वेगवेगळ्या फुलांची सजावट करण्यात आली होती। तसेच गणपती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशा फुलांची आरास देखील करण्यात आली होती। वर्षाच्या प्रथम आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्तानं रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलंय। पहाटे 4 वाजता श्री महागणपतीला अभिषेक पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। कडक थंडीची तमा न बाळगता भाविकांनी आपल्या गणरायांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या। दुपारी 12 वाजता महापूजा, महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले आणि त्यानंतर दिवसभर देवस्थानच्या वतीनं मोफत खिचडी वाटप करण्यात येत आहे। महागणपती प्रतिमा असलेली चांदीची नाणी विक्री, दर्शन पास, मोदक, प्रसाद विक्रीस भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळत आहे। अंगारकी निमित्तानं मंदिर आणि परिसरामध्ये केलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत होती। भल्या पहाटे गणेश भक्त येताना दिसून आले आहेत। मंदिर परिसरात दर्शनासाठी किरकोळ वाद संभवता उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती। नेहमीप्रमाणे मंदिराच्या जवळ ट्रॅफिक जॅम झालं होतं। या ठिकाणी वाढती वर्दळ आणि चतुर्थी निमित्तानं येणाऱ्या भाविकांचा ताळमेळ घालण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आणि महागणपती देवस्थान अपयशी ठरलंय। अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेता त्या पद्धतीनं नियोजन करणं तितकंच क्रमप्राप्त असताना केवळ मंदिर परिसरामधील होणारी गर्दी टाळून उपयोग नाही। त्यासाठी योग्य ती उपाययोजना देखील ट्रस्टच्या माध्यमामधनं करणं गरजेचं होतं। त्यामुळे गणेश भक्त आणि परिसरामधील पंचतारांकित MIDC मधील कामगार वर्ग यांच्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। नेहमी दर महिन्याच्या चतुर्थी दरम्यान होणारी वाहन कोंडी यामुळे गणेश भक्त आता खडे बोल बोलून दाखवत आहेत। सध्या महागणपती देवस्थानला लाखो रुपयांचा निधी शासनाच्या मार्फत मिळत आहे, तरी देखील केवळ चुकीच्या नियोजनामुळे नाहक त्रास गणेश भक्तांच्या वाट्याला येत आहे। त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी दिसते। तेव्हा आता तरी निधी उपलब्ध असताना या वाहन कोंडीमधनं गणेश भक्तांची सुटका व्हावी अशी प्रार्थना गणेश भक्त करत आहेत। सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर।